बघा इथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह विचारलेलं आहे, फंक्शन दिलेलं आहे, ठीक आहे. मग इथं विचारलेलं आहे फाइंड dy बाय dx इफ y इक्वल्स टू e रेस टू x इंटू tan x. बघा फंक्शन दिलेलं आहे e रेस टू x इंटू tan x. म्हणजे इथं दोन फंक्शनचं काय केलेलं आहे, प्रोडक्ट घेतलेलं आहे. मग एक हे एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे आणि एक दुसरं कोणतं आहे, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. मग इथं आपल्याला डिफरन्शिएट करावं लागेल, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, ठीक आहे. मग इथं येणार आहे dy बाय dx इक्वल्स टू dy dx ऑफ e रेस टू x इंटू tan x. ठीक आहे. आता दोन फंक्शनचं मल्टिप्लिकेशन आहे म्हणजेच प्रोडक्ट रूल यूज करावं लागेल. मग प्रोडक्ट रूल काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये द्यायचं u इंटू व्ही. मग u इंटू व्ही जर असेल तर पहिले u तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ v विथ रिस्पेक्ट टू x प्लस नंतर न v तसाच डेरिव्हेटिव्ह ऑफ u विथ रिस्पेक्ट टू x. ठीक आहे. मग याच्यानुसार इथं u ची व्हॅल्यू काय आहे, u काय आहे, u इक्वल्स टू ए रेस टू x आहे आणि v काय आहे, tan x. v काय आहे, tan x आहे, ठीक आहे. मग याच्यानुसार काय होणार, dy बाय dx इक्वल्स टू e रेस टू x. तर u काय आहे, e रेस टू x नंतर न डेरिव्हेटिव्ह ऑफ tan x. मग dy बाय dx ऑफ tan x प्लस v तसंच v काय इथं tan x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u काय e रेस टू x. म्हणजे बघा e रेस टू x तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह प्लस tan x तसाच e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह. मग इथं e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x तसाच tan x चा डेरिव्हेटिव्ह काय राहतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x. ठीक आहे. मग इथं येणार आहे sec स्क्वेअर x प्लस tan x तसाच मल्टिप्लायला इंटू e रेस टू x. ठीक आहे. मग e रेस टू x कॉमन येणार. e रेस टू x जर कॉमन घेतला तर इथं काय sec स्क्वेअर x प्लस tan x ब्रॅकेट कंप्लीट आणि इकडे आलं dy बाय dx. बघा हा हे काय आलं, फायनल आन्सर आलं. ठीक आहे. फायनल आन्सर आलं dy बाय dx इक्वल्स टू e रेस टू x इंटू sec स्क्वेअर x प्लस tan x. आणि मग इथं फंक्शन दिलेलं होतं e रेस टू x इंटू tan x. मग u इंटू व्ही रूल अप्लाय केला आणि e रेस टू x चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू x येतो, tan x चा डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर x येतं. ठीक आहे. त्याच्यानुसार आपण याचा डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट केला. आता तुम्ही काय करायचे, हे फॉर्म्युले दररोज एका दिवसाला म्हणजे नाही दिवसामध्ये सकाळी एकदा 25 फॉर्म्युले लिहायचे आणि संध्याकाळी एकदा लिहायचे. ठीक आहे. म्हणजे पेन्सिलला एका कोऱ्या कागदावरती लिहायचे, बघून लिहायचे. त्याच्यानंतर तुम्ही ज्यावेळेस न्यूमेरिकल सॉल्व करशाल त्यावेळेस पण तुमचे ते पाठ होणार आहे. ठीक आहे. म्हणजे हे काही अवघड फॉर्म्युले नाही, सोपेच फॉर्म्युले आहे आणि ते नंतर ऑटोमॅटिक लक्षात राहतात. जसे तुम्ही जेवढे नंबर ऑफ प्रॉब्लेम जास्त सॉल्व करशाल तेवढे जास्त प्रॉब्लेम तुमच्या लक्षात राहतात. ठीक आहे. म्हणजे फॉर्म्युले तुमच्या लक्षात राहतात.